नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण बघणार आहोत टाटा स्टील। तर बघा मित्रांनो, टाटा स्टीलमध्ये 2% वाढ झालेली या ठिकाणी आपल्याला JP मॉर्गनद्वारे सांगितलेलं आहे। तर बघू मित्रांनो, चला तर मग जाऊया पुढच्या गोष्टीसाठी। तर बघा मित्रांनो, टाटा स्टीलची शेअरची किंमत JP मॉर्गन काम म्हणणे आहे टाटा स्टील की युरोपियन के आयमध्ये वाढ शोधणे शक्य आहे। कंपनीची आय वाढणे सपोर्ट करणारे अनेक सकारात्मक दिसत आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी सकारात्मक गोष्टी काही या ठिकाणी आहेत या तिने सांगितलेले आहेत। तर बघा मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो, तर बघा मित्रांनो, टाटा स्टील शेअरची किंमत JP मॉर्गनच्या शेअरची किंमत लक्ष्य किमतीत वाढ झाल्यामुळे टाटा स्टीलचे शेअर्स 2% वाढले। 13 मार्च रोजी निफ्टी 50मध्ये हा शेअर सर्वाधिक वाढलेल्या शेअर्सपैकी एक होता। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्याने असं म्हणलं आहे की 13 मार्च रोजी जे काही शेअरची वाढीव होती त्यामध्ये निफ्टी 50मध्ये त्यापैकी हा एक शेअर होता, सर्वाधिक वाढलेला शेअर्स होता। आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनने शेअरची किंमत 180 रुपयापर्यंत वाढली आहे, जी बुधवारच्या बंद किमतीपेक्षा सुमारे 20% वाढल्याची शक्यता दर्शवते। शिवाय ब्रोकरेजने स्टॉकवरील जास्त वजन कायम ठेवलेले आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्ष कायम ठेवायला या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे। तर बघा मित्रांनो, JP मॉर्गन म्हणतात की टाटा स्टीलच्या युरोपियन व्यवसायात उत्पन्न वाढू शकते। कंपनीच्या उत्पन्न वाढीला पाठिंबा देणारी अनेक सकारात्मक कारणे असल्याचे दिसून येत आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेक सकारात्मक कारणे या ठिकाणी आहेत असे त्याने म्हणतात। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये अलीकडचे झालेल्या मार्केटिंग कार्यक्रमामध्ये गुंतवणूकदारांचा या स्टॉकमध्ये रस वाढला आहे। तथापि ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की काही गुंतवणूकदारांना जर्मनीच्या पायाभूत सुविधा निधीची घोषणा आणि युरोपियन स्टील स्प्रेडमध्ये तीव्र वाढ यासारख्या महत्त्वाच्या घडामोडीमुळे होणारे फायदे अद्याप पूर्णपणे समजले नाहीत। मालमत्तेच्या कमाईला वेग BSNL आणि MDNL 13,000 कोटी रुपये मिळाले। MDNLचा शेअर्स 13%ने वाढला आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी BSNLचा आणि MDNLच्या शेअर्समध्ये 13% वाढ झालेली या ठिकाणी आपणाला सांगत आहे। तर मग या ठिकाणी का फायदा म्हणले, कारण की जर्मनीचा जो काही JP मॉर्गन म्हणतात की या ठिकाणी उत्पन्न वाढू शकते। कंपनीच्या उत्पन्न वाढीचा पाठिंबा देणारी अनेक सकारात्मक कारणे दिसून येत आहेत, त्यापैकी हे 2 कारणे आहेत मित्रांनो। तर चला तर मग मित्रांनो, पुढे आणखी थोडीशी माहिती घेऊया। जर आपण टाटा स्टीलच्या हालचालींवर नजर टाकली तर NSEवर हा शेअर 0.35 रुपयांच्या घसरणीसह सुमारे 150 रुपयांवर व्यवहार करताना दिसतो, म्हणजेच 0.23%। आज त्याचा दिवसाचा उच्चांक 153.56 रुपये आहे आणि दिवसाचा नीचांक 150.2 रुपये आहे। या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,22,53,835 शेअर्स आहे आणि मार्केट कॅप 1,88,301 कोटी रुपये आहे। तर बघा मित्रांनो, असा काही आहे। आणि टाटा स्टीलने गेल्या एका आठवड्यात 0.29% आणि एका महिन्यात 10.75% परतावा दिला आहे। या स्टॉकमध्ये 3 महिन्यात 1.26% वाढ झाली आहे। यावर्षी जानेवारीपासून या शेअर्समध्ये 9.29% वाढ झाली आहे। त्याचवेळी एका वर्षात 5.11% आणि 3 वर्षात 16% परतावा दिला आहे। बघा मित्रांनो, हे जे काही तुमच्यासमोर परताव्याचे रिझल्ट आहेत मित्रांनो। बघा मित्रांनो, टाटा स्टील तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, त्याच्या हालचालीवर तुम्ही नियंत्रण ठेवा, मग तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करायचं न करायचे तुम्हाला समजून जाईल। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।